श्री हरिविजय. श्री हरिः शरणम. अहम भक्त पराधीनो ही अस्वतंत्र इव द्विज. साधुभिर्ग्रस्त हृदयो भक्तैर्भक्त जनप्रियः. साध्वा हृदयं मय्य साधूनां हृदयं त्वहम्. मद अन्यत् ते न जानन्ति नाहम तेभ्यो मनागपि. श्रीमद भागवतात श्री भगवान स्वतः दुर्वास ऋषींना म्हणतात, हे ऋषी, मी भक्तांच्या अधीन इतका आहे की मला जणू स्वातंत्र्यच नाही. भक्तांनी माझे मन आपल्या ताब्यात ठेवले आहे, त्यामुळे भक्तच मला प्रिय आहेत. भक्त हेच माझे हृदय असून भक्तांचे हृदय मी आहे. त्यामुळे ते माझ्याशिवाय दुसरे काहीच जाणत नाहीत आणि मी त्यांच्याशिवाय दुसऱ्या कशाचाच विचार करीत नाही. अशाच अनेक भगवत प्राप्त भक्तजनांपैकी एक श्री परमपूज्य श्रीधर स्वामी. कवी श्रीधरांचा जन्म माण नदीच्या काठी असलेल्या नाझरे या गावी इसवी सन 1658 मध्ये झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव श्रीधर नारायण शास्त्री देशपांडे नाझरेकर असे होते. त्यांचे वडील नारायण शास्त्री तथा ब्रह्मानंद हे त्यांचे केवळ जन्मदातेच नव्हते, तर त्यांच्या आनंद संप्रदायाच्या परंपरेतील त्यांचे आध्यात्मिक गुरुही होते. त्यामुळेच श्रीधरांनी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी व क्वचित प्रारंभीही ब्रह्मानंदांचा उल्लेख करून त्यांना भक्तिभावाने वंदन केले आहे. वयाच्या 20 वर्षांपर्यंत श्रीधरांनी अनेक संस्कृत व प्राकृत महान ग्रंथांचा अभ्यास केला. त्यावेळीच त्यांची गणना विद्वानांमध्ये होऊ लागली. त्याच सुमारास ते पंढरपुरात स्थायिक झाले. प्रथमपासूनच श्रीकृष्णांची भक्ती त्यांच्या अंतःकरणात घर करून राहिली होती. त्यात पंढरपुरात वास्तव्य झाल्यामुळे ती अधिकच बहरून आली. तेथे ते पुराण प्रवचने व कीर्तने करू लागले. हे करण्यामागे भक्तिमार्गाचा प्रसार करणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते. वाणी रसाळ असल्यामुळे त्यांच्या कीर्तनाला लोकांची अलोट गर्दी होऊ लागली. आपण जे कथा कीर्तनातून सांगतो ते ग्रंथबद्ध केल्यास अनेक लोकांना व अनेक काळापर्यंत त्याचा लाभ घेता येईल हा विचार मनात येताच त्यांनी पुराण कथा स्वतःच्या शैलीत ओवीबद्ध करण्यास सुरुवात केली. त्यांच्या ह्या प्रयत्न वृक्षाला आलेले पहिले मधुर फळ म्हणजे श्री हरिविजय. 8139 ओव्यांचा हा ग्रंथ त्यांनी इसवी सन 1702 मध्ये वयाच्या 45व्या वर्षी रचला. यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या अवतारपूर्वकालीन भूतलावरील स्थितीपासून प्रारंभ करून भगवानांचे पंढरपूरला दिंडीर वनात पुंडलिकाला वर देण्यासाठी पांडुरंग रूपात येण्यापर्यंतच्या चरित्राचे आगळे वेगळे वर्णन आपल्याला वाचावयास मिळते. या चरित्राचे दुसरे वैशिष्ट्य असे आहे की यात कवीने हरिवंश, भागवत, नारद पुराण, पद्मपुराण इत्यादी ग्रंथांचा आधार घेतला असून वाचकांना अविश्वास वाटू नये यासाठी ती कथा कोणत्या पुराणात आली आहे याचा कवी उल्लेख करतो. यामध्ये मुख्यतः भक्तिरस धबधब्याने वाहत असला तरी त्याला पुष्ट करणारे अन्य 9 रसांचे झरे जुळजुळ वाहताना आढळतात. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. अर्थात गद्यवाणीहून कविता अधिक श्रेष्ठ आहे. त्या काव्यात रसाळपणा असणे हे अधिक चांगले. त्या रसाळपणाला ब्रह्मनिरूपणाची जोड असेल तर मग काय विचारावे. या माऊलींच्या सांगण्याप्रमाणे श्रीधरांच्या काव्यात काव्यगुण, विविध रस व त्याबरोबरच ब्रह्मनिरूपण असा त्रिवेणी संगम झालेला आढळतो. श्रीधरांचे शब्दप्रभुत्व थक्क करून सोडणारे आहे. संस्कृत भाषेच्या वैशिष्ट्याचा उपयोग करून आपल्या काव्यातील पात्रांसाठी त्यांनी निरनिराळी विशेषणे तयार केलेली आहेत. ही पहा काही भगवान श्रीकृष्णांची विशेषणे. रमाधव, चतुरानन जनक, भीमक जामात, क्षीराब्दी जामात, चैतन्याची बुंथी, जगज्जीवन, कमळाधव, राजीव नेत्र, यादवेंद्र, त्रिभुवन सुंदर इत्यादी इत्यादी हजारो नावे यात आपल्याला आढळतील आणि अशीच इतर पात्रांचीही. केवळ एवढेच नव्हे तर हा व कवीचे इतर ग्रंथ वाचताना कवीचा 6 शास्त्रे, 14 विद्या, 64 कला यांचा गाढा अभ्यास प्रत्ययाला आल्याशिवाय राहत नाही. इतके असूनही कवी हा ग्रंथ स्वतः केला असे मानित नाही. कवी म्हणतो, 36 अध्याय ग्रंथ तत्वता, प्रीती पावो पंढरीनाथा, या ग्रंथासी मूळ करता पंढरीनाथ जाणजे. जे जे विठ्ठले करणी सांगितले, तेथे येथे पत्री लिहिले, न्यून अथवा आगळे त्याचे तोची जाणे पै. दशम आणि हरिवंश पद्मपुराणींच्या कथा विशेष, त्याची हरिविजय सुरस, श्रोती सावकाश परिसाव्या. शेवटी ह्याची फलश्रुती सांगताना कवी म्हणतो, 36 अध्याय हरिविजय, पांडुरंगासी परमप्रिय, हा ग्रंथ संग्रहिता ते घर निर्भय, सदा विजय होईजे. या ग्रंथाचे श्रावण महिन्यात पारायण करण्याची प्रथा आहे.
त्यानुसार भाविकांनी श्रावण वद्य प्रतिपदा ते नवमी या श्रीकृष्ण नवरात्रात दररोज 4 अध्याय वाचून पारायण करावे किंवा पूर्ण महिनाभर यथाशक्ती वाचन करावे. हा ग्रंथ तयार करण्यात ज्यांनी ज्यांनी सहयोग दिला त्या सर्वांवर भगवान श्रीहरींनी कृपा करावी ही त्यांच्या चरणकमळी प्रार्थना.